बोल ना ऐशू बोल. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या आणि शिवच्या ब्लॉगमध्ये. कारण आज शिव माझ्यासोबत आहे. बोल, तू बोलणार होती, बोल ना. तर आत्ताच आमची इकडे बघा चहा पाणी झालेली आहे. मी शिवनी ग्रामच्या पाठीमागं 2 मेंबर बसलेले, आई आणि शिवचे पप्पा. कारण आज शिवच्या पप्पाला सुट्टी होती, तर त्यांनी काय काम केलं तुम्हाला दाखवते. तर आम्ही सगळ्यांनी छान अशी चहा पिली दुधाची, आणि शिवनी पण थोडंसं दूध पिलं. हो की नाही, हो की नाही सांग ना. आणि तुम्हाला दाखवते इकडे बघा. तरी आम्ही शांत बसत नाही, काहीतरी काम चालू. शिवच्या पप्पाचा रविवार आम्ही वेस्ट जाऊ देत नाही, कारण की आमच्या घरातले काही काम तरी झालेच पाहिजे, असं आमचा हेतू राहतो. हा, शांत बसायचं नाही माणसं, हालचालच करीत राहायची. उंदरासारखं अंग वाकत मग. हा शिव सारखं म्हणा, नाही तर उंदरासारखं. उंदर कसं छोट्या नळ्यातून निघतो तसं अंग वाकत माणसं कुरकुर. तर इकडे चालू आहेत बघा, आमच्या घरात उंदीर मामा झाले होते, तर हा ड्रॉवर स्वच्छ करणं चालू आहे. आणि आता उंदीर मामा नाही आहे, कारण की आम्ही त्यांना चिपकासाठी काय आणलं होतं आपण, त्यांचे ते रॅक पॅड आणले होते. जीवस मारू नये म्हणून पॅड आणला. तर इकडे बघा शिव पप्पाचं काय काम चालू आहे, कारण की ते थोडं जाम झालं होतं, त्याच्यामध्ये ऑइल टाकते आणि ते लूज करते. काय बेटा, काय शिव तसं करते का, तशी करत आहे तू. पातीला ती कशी करत नाही का, उंदीर चिपकल्यावर त्या आधी दाखव राहिली उंदीर मामा म्हणल्यावर. आणि आज म्हणजे काय काम केलं माहिती आहे, शिवच्या पप्पानी हा जो टेबल होता आपला, तर त्याला छान असं चौकनी कट करून आणलेलं आहे. तर हे त्यांचं संडेचं काम होतं आजचं, तर ते त्यांनी परिपूर्ण छान रीती पार पाडलं, म्हणून आईने त्यांना 1 कप चहा दिला. कारण की त्यांनी आईचं तेवढं एक काम केलं म्हणून. चहा तर मीच ठेवला होता, पण आईने त्यांच्या हाताने दिला. आणि आई मोर कुठं, मोर पीस कुठून आणले तुम्ही. आई जय श्री श्याम हरे कसारा खाटूश्याम आम्हारा, राजस्थान. खाटूश्याम खाटूश्याम बाबा तिथून आणलेलं आहे. आम्हाला पण दूध ना. 1 मिनटं शिव बस इथं, बस अशी बस. दादा पैसे देते आपण ना दुधाला. घे कॅटली बघ, तिच्याकडे लक्ष राहू द्या. तरी आमचा आता खर्चीसाठी डब्बा केलेला आहे आम्ही असा, त्याच्यामध्ये 50चा ना. ओ नको द्या, कशाला सकाळी दिले होते तुला, आता कशाला सकाळी दिले होते ना. 2 दिले होते, 2 आईनी 2 दिले होते तुला. झालं जाम झालं होतं ते. तर बघा हे काम केलं तुझ्या पप्पानी आता. तर सांगा लवकर काय स्वयंपाक बनवायचा आहे. तर शेवग्याच्या शेंगा, अजून बस पोळी. शेवग्या शेंगाच खाणार आहे. पोळी पण बनायची ना. पोळी आणि भात, जिरा राईस. शिवच्या पप्पाला आवडतो जिरा राईस. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आज आम्ही कशासाठी ब्लॉग बनवतोय तुम्हाला माहिती आहे का. कशासाठी बनवतोय शिवच पप्पा, काय भेटलं आपल्याला आज आम्हाला भेटले VIP पास. चला तुम्हाला दाखवते आता पटकन. तर दाखवा ना आपल्याला काय भेटलं. तर बघ आपल्या इथं कोण येणार आहे उद्या. तर आम्हाला भेटली बघा VIP पास. तर आपल्या इथे बघा आहे ना. तर इकडे बघा टाइम वगैरे सगळे म्हणजे काय म्हणतात, हास्य जत्राचे सगळे मेंबर येणार आहे, कलाकार येणार आहे. तर आम्ही पण जाणार आहे आणि तुम्ही पण नक्की या. आपल्या संभाजीनगरमध्ये बघा इथे ॲड्रेस इथे बघून घ्या तुम्ही. आणि बघा पुरुषोत्तम महाराजाचं कीर्तन पण आहे, ते पण तिथे येणार आहे. तर तुम्ही पण नक्की या, आम्ही पण येणार आहे. भेटू आपण सगळे इथेच. मग तर चलो अभी हम बनाते शिवसाठी आणलं. अरे बापरे, बघू दे शिव बस तुझ्यासाठी दादानी काय आणलं बघ. बापरे एवढी मोठी, तिच्यासाठी पाहिलं का आखून आणली, केवढी मोठी कॅडबरी आणली. देऊ तुला काढून, तुला नाही खायची गाडी दे, तू खाय ना. दादा तुला ती रे
त्याला थँक्यू म्हण. छान आहे म्हणा मम, छान आहे सांग. त्याला देऊ का बघ. घे तू पण घे थोडं दे. ती मला सुद्धा देईना नाही, तुला देऊ लागली ती. याच्यामध्ये परत आहे शिव. हा ही तू घे, तिला दे वाटलंस तर ती नंतर. ती दादाला दिली का तू शिव? त्याला सांग छान आहे म्हणा. तुला आवडली का? छान कशी करते तू? इकडे बघ कशी करते, छान कशी करते. अगं बाई छान आहे मग. कोणती एक तू घे, एक तिला दे म्हणती ती. तर चला आता लवकर स्वयंपाक बनवू. त्यानंतर लगेच पोळीचं पीठ वगैरे भिजून घेतलं आणि पोळ्या पण करून घेतल्या. आणि इकडं माझं चालू होतं बघा भाजीची तयारी. आणि इकडे आईचा हरिपाठ चालू होता. आणि इकडे बघा दूध वगैरे गरम करून झालेलं आहे. भात पण आपला शिजत आलेला आहे. आता त्याला मी पहिले छान असं पाण्यामध्ये वाफून घेतलं आणि नंतर कुकरचं झाकण लावती बघा. आणि इकडे माझ्या पोळ्या पण झालेल्या आहे, तुम्हाला दाखवते. मम देऊ तुला. थँक्यू काय मम बर. आणि इकडे बघा शिवला दिली होती पोळी खाण्यासाठी, तर तिचं दुसरंच काहीतरी चालू होतं. तुम्ही बघा समोर तिच्या हातात आहे बघा पोळी. आणि आता ती आईकडे चालली आईला खाऊ घालण्यासाठी. पडत झडत का होईना. थँक्यू बेटा, थँक्यू. खाऊ मी तू एकच पोळी बंद करा खाऊ घालती का काय माहिती. नाटक करते शिव. ह्या मुली आल्या ना ती एवढी खुश होती, तिला नुसतं बाहेर जायचं राहतं. पण आता तिचे पप्पा दरवाजात बसलेले ना, तर आता त्यांना पाहून लटकसती लगे मोठ्याने आवाज काढायला. तिला जायचं नाही म्हणून सांगते तिच्या पप्पाला बाय. आता ठेवली बघा इकडे कढईकडे टाकलेलं तेल. आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुतलेले शेंगा त्याच्यामध्ये परतायला टाकायचे आहे. आणि इकडे बघा छान असा मसाला भाजून घेतलेला आहे. इथे टाकलेला आहे मी कांदा, खोबऱ्याचं किस आणि कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. परत धनी घातले, लसूण घातला आणि छान असे फुटाणे घातलेले बघा. तर पहिले आता मी परतायला टाकते आणि नंतर मिक्सरमध्ये काढून घेते. थोडेसे जिरे, कढीपत्ता टाकणार आणि थोडीशी हळद. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या शेंगा. आता एक ते 1.5 मिनिट छान असं परतून घेऊ आपण. तोपर्यंत इकडे बघा मी मिक्सरमध्ये छान असं फिरून घातलेलं तिखट. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची काही वापरलेली नाही आहे. ही बघा ही लाल मिरची. हा जो आहे हा घरगुती काळा मसाला. याच्यात ऑलरेडी भरपूर तिखट आहे.
त्याच्यामुळे आम्ही तिखटचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे. तुम्ही तुमचं हे घालू शकता. आणि आपली प्रवीण, थोडीशी प्रवीण, खूप तिखट पण नाही करायची आहे आपल्याला. इकडे शेंगा परतून सर तुम्हाला सांगते छान असा मी आज स्वच्छ वाटा वगैरे घासून काढला. इकडे तुम्ही बघू शकता. आणि इकडे सामान पण आपलं चेंज केलेलं आहे थोडंफार. छान असं भाटण्या लावलेलं आहे बघा. हे जे लोणचं तर आपण घरी बनवलेलं आहे दोन्ही. हे लोणचं आहे तर हे तिखट लोणचं आहे आणि फिक्कं लोणचं आहे. आपण हे शिवला पण देऊ शकतो. अशा हिशोबाने आईने 2 प्रकारचे लोणचं बनवलेले आहे. त्याच्यामध्ये जे साबण, सोडा, निरमा सगळं पॅक करून ठेवलेलं आहे. जेव्हा लागतं तेव्हा मी असं भरणं लावलेलं आहे. मी इकडे बघा आईचं काय चालू आहे. तर आईने आता हे वेगवेगळे 6 आहे ना आई, ते 7 आहे का? तर 7 मोर पीस आहे. तर आई या दोन्ही साईडनी पण लावत आहे बघा इकडे. आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं पण बघा किती मोकळं झालेलं, कारण की शिवच्या बाप्पाने हा कट करून आणला आणि इथं जो आपण लावलेला होता हा, तर तो आपण काढून टाकला. तर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आईला जास्त आवडलेलं आहे ना आई? मी तर खुश झाले सगळ्यात. आई जास्त खुश झाल्या. तुम्हाला त्यांची स्माईलवरूनच कळत असेल की त्या किती खुश झालेल्या आहे. त्यांची खूप दिवसाची इच्छा होती की हा टेबल कट करून आणायचा आहे, पण तो काही कारणामुळे राहत होता. शिवच्या पप्पाला टाईम राहत नव्हता, किंवा तो ज्या माणसाकडून आम्हाला आणत होता तो माणूसच सुट्ट्यावर जात होता. तर आता छानपैकी कट करून आणलेलं आहे. आणि आईचं छान असं सामान बसलेलं आहे देवाचं त्याच्यावर. आणि मध्ये पण छान असं ठेवलेलं आहे बघा इकडे देवाचंच हे सगळं. त्याला चिकट टेपनी लावावं लागेल आई. काळा चिकट पाहिजे मग ते मस्त बसेल. काळ्याने नाही एवढं चिपकत ते. याला पकडून असं करून हे काळं आहे. हा मी गॅस साफ करून येते एकदा. बघा छान असं परतून झालेलं आहे. आता आपण जे तिखट काढलेलं आहे ते पहिले याच्यामध्ये टाकू. छान याला मिक्स करून घेऊ. आता हात गॅसवरच करून घ्यायचं आहे, जास्त पुढे गॅसवर नाही करायची. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आणि आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेला मसाला. थोडासा फॅन चालू करते. तर या सगळेजण जेवायला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. बाय बाय.